गेल्या 2 महिन्यापासून आम्ही एक मोहीम चालवली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतोय की केस गळती त्याच्यावरचे उपचार ह्याच्याबद्दल आम्ही शहरात आणि गावात जाऊन प्रयत्न करतोय की लोकांपर्यंत एक पोचा मी सौ मृणाल सायनदेव सामंत, महालक्ष्मी युवक संघाच्या सहसचिव या नात्याने तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज महालक्ष्मी युवक संघाने केस गळती व त्यावर उपचार व मार्गदर्शन हे एक शिबिर आयोजित केले आहे। त्यात तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने करतो आपण। त्यासाठी मी उपस्थित मान्यवरांना स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करते। त्यासाठी मी महालक्ष्मी युवक संघाचे आमचे अध्यक्ष श्री विठ्ठलदास नागवेकर सर यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना मंचावर आणावं। आम्ही जो हा कॅम्प घेतला आहे त्यातले आमचे मुख्य जे डॉक्टर आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रणील मोरे, जे मुंबईहून खास आपल्यासाठी हे कॅम्प उपचार देण्यासाठी आलेले आहेत। तर मी आमचे अध्यक्ष श्री विठ्ठलदास नागवेकर सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर प्रणील मोरे यांना मंचावर घेऊन यावं। श्री विश्वजित फडते सर, जे आमचे गोव्यातले एक सिने कलाकार आहेत, त्यांचंही मी मंचावर स्वागत करते। सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिल्यांदा हा उपक्रम आम्ही इथं राबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या शिबिरासाठी आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर प्रणील मोरे मुद्दाम मुंबईहून आपलं बाकीचं सगळं काम तिथंच ठेवून इथं मुद्दाम आलेले आहेत। गोव्यात ह्या केस गळती याच्यावर उपाय उपचार आणि त्यावर उपचार कसे द्यायचे ह्या गोव्यातल्या लोकांच्या प्रेमासाठी मुद्दाम इथं आलेला आहे। सर्वात पहिले मी श्री महालक्ष्मी युवक संघाचा आभार मानतो। माननीय श्री नागवेकर साहेब, विश्वजित साहेब आणि उपस्थित मंचावर सगळे आणि तुम्ही सगळे आलात त्याचा आभार मानतो। गेल्या 2 महिन्यापासून आम्ही एक मोहीम चालवली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतोय की केस गळती त्याच्यावरचे उपचार ह्याच्याबद्दल आम्ही शहरात आणि गावात जाऊन प्रयत्न करतोय की लोकांपर्यंत एक पोचावं की काय नक्की चाललंय, हे काय एवढ्या लवकर वयात व्हायला लागलं। थोड्या वर्षांपूर्वी 40 नंतर 50 नंतर 40 ते 50% लोकांना व्हायचं, पण आता 20-25 वर्षापासूनच युवकांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत हे खूप जास्ती प्रमाणात वाढलं आहे। असं बघायला गेलं तर 10 लोकांमधून 6 ते 7 जणांना, स्त्री असो किंवा पुरुष असो, यांना आपण हे समस्या बघतोय। ह्याच्यावरती खूप लेटेस्ट उपचार आले आहेत, ज्याच्याबद्दलही खूप कमी लोकांना माहिती आहे। जेवढ्या लवकर आपण उपचार घेऊ तेवढ्या लवकर आपण जास्ती धोका होण्यापासून टाळू। आपल्याकडे आलेले काही बघत असू, आपल्याकडे माननीय श्री स्वप्नील साहेब पण आहेत, त्यांचंही आपण हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे, त्यांचा लुक आपण दाखवू। तेही फार कमी वयात त्यांचे केले आणि त्यांच्याही जेनेटिक्स म्हणजे आईबाबांनी त्याच्यात विचारलं तर तेही 50शीत गेलेले होते। ती वेळ येऊ नये किंवा त्याची कसे उपचार आपण लवकर होऊ शकतो ही आपण मोहीम चालवली आहे। त्याच्यात तुमचा सहभाग असू दे। धन्यवाद। तेव्हा आता माझे मित्र स्वप्नील यांच्याविषयी थोडी माहिती देणं हे खूप गरजेचं आहे। मुंबईला गेल्यानंतर एक आसरा पाहिजे आणि आम्ही शूटिंग चालू असताना नातेवाईक खूप असतात, पण मित्रपरिवार असणं खूप गरजेचं आहे। तेव्हा स्वप्नील, मी, महेश हे सगळे एकाच रूममध्ये, म्हणजे रूम जास्त मोठी नाही, एवढीच रूम असणार ती, पण आम्ही 5-6 लोक त्याच्यामध्ये राहत असतो। स्वप्नीलचं आता लग्न झालं आहे त्यामुळे त्यांनी वेगळी खोली घेतली आहे, पण स्वप्नील हा सावधान इंडिया, CID, क्राईम पेट्रोल, दृश्यम 2